विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजिस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज नुकतीच सकाळच्या पहिल्या शिफ्टमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची कंबाईन मुख्य परीक्षाचा पहिला पेपर झालेला आहे. त्याची एक्सपेक्टेड आन्सर की अपेक्षित उत्तरतालिका इंग्रजी भाषेची काय असू शकेल ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि एक दोन प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतील, पण मी हे अपेक्षित उत्तरतालिका आहे. त्यामुळं तुम्ही तरी पण एक दोन क्लास हे करून ते पाहून क्रॉस चेक करू शकता आणि आपलं रिझल्ट किती ते सांगू शकता. त्यामुळं हे अपेक्षित उत्तरतालिका आहे. तर आपण जास्त वेळ न घेता पाहूया. त्यामुळं चला तर आपण पाहू. आता फक्त इंग्रजी भाषेची घेऊ, मराठीचं नंतर घेऊ. पहा, इंग्रजी 51. बघा, पहिला प्रश्न आपण घेऊ. फाइंड आउट द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ काय इनेव्हिटेबलचं एक्झॅक्ट मिनिंग काय. प्रश्न अर्थाचं म्हणजे अर्थ काय आहे त्याचं विचारलं आहे. तर त्याचं अपेक्षित उत्तर आहे दॅट विच इज कॅन नॉट बी अवॉइडेड. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, हे त्याचं उत्तर होईल. दुसरं आहे फाइंड इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. म्हणजे काय, हे प्रश्न कशावर आले विचार बघा. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका डॅश ऑफ पीपल ऑफ ऑल नॅशनॅलिटीज. म्हणजे ह्याच्यामध्ये काय त्यानं म्हणलं, कन्सिस्टचे स्पेलिंग विचारले. म्हणजे तिथं काय व्याकरण काय, म्हणजे सिक्वेन्स ऑफ टेन्स हे वाक्य आहे. तर इथं कन्सिस्ट हे येणार नाही आहे, तर कन्सिस्ट हे येईल. CONSISTS ह्याचे स्पेलिंग काय बघा, CONSISTS हे इथं पर्याय येईल. ठीक आहे, कळलं तुम्हाला. आणि हे येस फॉर्म असलं प्रेझेंटचं मेन्शन करत असतो. ठीक आहे, समोर पहा. आता हे ऑल आहे ना, ऑल प्रत्येक ठिकाणी नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडवर्ब असे कोणत्या अर्थानं वापरले गेले ते सिक्वेन्स विचारले. बघा, ऑल इज नाऊ लॉस्ट. म्हणजे कसं आहे, इनडेफिनेट सांगायचं तात्पर्य कसं आहे माहिती का, इनडेफिनेट ऑल हा नाऊन असतो. ठीक आहे, इनडेफिनेट म्हणजे ते शक्यता म्हणजे डेफिनेट सांगू शकत नाही आपण, असं ते प्रोनाऊन असतो इनडेफिनेट. ठीक आहे, त्यामुळे हे पहिला नाऊन येणार नाही. कटला प्रोनाऊन येईल, प्रोनाऊन येतील. पण नेक्स्ट कोणता आहे बघा, ऑल मेन अँड मॉर्टल. म्हणजे सर्व मानव हे मृत्यू आहेत. म्हणजे ते ॲडजेक्टिव्ह आहे. ऑल मेन या अर्थानं म्हणजे ॲडजेक्टिव्ह 2 नंबरला पाहिजे. पहा, नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह हे उडाला, हे नाही. म्हणजे हे तर अगोदर गेलेलं आहे, हे नाही. म्हणजे हे पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. उत्तर काय, पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. तिसरा पर्याय पहा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच अंडरलाईन द फॉलोइंग सेंटेन्स. हा वाक्य रिपीटेड आहे. पहा, आय एट सम राईस. काय राईस, सम राईस. म्हणजे बघा, सम राईस काय आहे, थोडंसं भात. म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह. प्रोनाऊन येणार का नाही, प्रिपोजिशन येणार नाही, ॲडवर्ब तर नाहीच आहे, त्यामुळे ॲडजेक्टिव्ह उत्तर ह्याचं आहे. ठीक आहे, थोडंसं भात. ठीक आहे, आता 55 क्रमांक पहा, फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट प्रिपोजिशन फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. पहा, इथं पर्याय काय विचारलं आहे, अ फेअर लिटल गर्ल सॅट डॅडस अ ट्री. आपण झाडाखाली बसतो, बरोबर. काय, लहान मुलगी म्हणजे काय, झाडाखाली, अंडर यायला पाहिजे. अंडर अ ट्री. काय, अंडर अ ट्री. व्हेरी फ्यू मेटल्स. बघा, सिम्पल हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे व्हेरी फ्यू. ठीक आहे, आता ह्याच्यात काय विचारलं आहे त्यांना, सिलेक्ट द कॉम्पॅरेटिव्ह डिग्री कशी करायची. पहा, कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सरसर व्हेरी फ्यू असेल, हे अनेक वचने असते. त्यामुळं त्याच्यामध्ये जेव्हा कॉम्पॅरेटिव्हमध्ये मोस्ट ऑर्डर यायला पाहिजे किंवा मिनी ऑर्डर यायला पाहिजे. मॅक्सिमम ठिकाणी मोस्ट ऑर्डर येत असतो. हे मोस्ट ऑर्डर तर आहे. हे वन ऑफ हे उडालं. मेटल इज ॲज कॉस्टली ॲज हे पॉझिटिव्हच आहे, हे उडालं. आणि बघा, दॅन एनी ऑर्डर येते. दॅन एनी ऑर्डर मेथड नंबर 2मध्ये येते. हे मेथड 1, मेथड 2, मेथड 3 तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. मेथड 1मध्ये वेगळं आहे, मेथड 2 हे मेथड 3चं वाक्य असल्यामुळे ते मोस्ट ऑर्डर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक येईल याचं उत्तर. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. कळलं. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न घेऊ आपण. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज सिम्पल सेंटेन्स. कोणतं सिम्पल सेंटेन्स आहे विचारले, जास्त घेणार नाही. सिम्पल सेंटेन्स बघा, इथं सो दॅट सो काय, आता हे सो असल्यामुळे हे उडालं. सॉरी, एक मिनटं. पहा, सो असल्यामुळे हे उडालं. नाहीतर हे काय, कॅनॉट स्पीक नॉर हे उडालं. दॅट नाही आहे, म्हणजे ते पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. हे कॉन्फरन्स हे म्हणजे सब्जेक्ट V2 क्रियापद दुसऱ्यावर फिक्स क्राईम म्हणजे V2 म्हणजे सिम्पल सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे. SVC आहे, कॉम्प्लिमेंट आहे. ठीक आहे, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द
करेक्ट सेंटेन्स काय, ग्रॅमॅटिकल करेक्ट कसं येईल बघा, ज्योती हॅज ऑलवेज, ठीक आहे, आणि ज्योती ऑलवेज. आता हे जर तुम्ही जर कन्फ्यूज झाले असतात काय ह्याच्यामध्ये की पर्याय काय इथं, पण हे येणार नाही, हे दोन्ही चुकीचे आहेत, कारण का गेट्सअप हे आणि सो दॅट हे पण चुकीचं आहे. त्यामुळे हे दोन्हीपैकी आपला कन्फ्यूज होते. त्यामुळे जर ह्याचा विचार केला आपण तर बघा 2 नंबर पर्याय आला पाहिजे ह्याच्यात, कळलं का काय. इथं ऑलवेज, कारण का इथं ज्योतीला चिटकून ऑलवेज येईल, इथं हे येणार नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक काय येईल 2. ठीक आहे, फक्त एक्सपेक्टेड आहे, समजून घ्या. आयडेंटिफाय द ॲडवर्ब क्लॉज विचारलं आहे, सिम्पल एकदम सोपं आहे, रिपीट वाक्य आहे स्ट्रक्चरमध्ये. काय पहा, अंडरलाईन द फॉलोइंग सेंटेन्स, ॲडवर्ब क्लॉज कुठं आहे, सरळ ॲज आल्यामुळे हे आलं, पहिला नंबर हे आहे. ठीक आहे, ठीक, बाकीचं काही बघायचं नाही. आणि ESPN इज showing all the matches live. Which of the following is correct passive form? Passive structure corresponding to the sentence above. सरळ काय आहे, पॅसिव्ह फॉर्म विचारलं बघा. पॅसिव्ह फॉर्म काय यायला पाहिजे बघा, ऑल द मॅचेस शो ऑन, शोन आल्यामुळे नाही येणार. ठीक आहे, बघा इकडे गेलं हे एवढं आलं, त्यामुळं मला हे नको आहे, काय हे नको आहे, म्हणजे हे पर्याय वेगवेगळे दिलेत बरं का, हे थोडंसं कन्फ्यूज घ्या. इथं बघा दुसरं काय आहे, शो ऑन ऑल द मॅचेस, हे येणार नाही, हे मग त्याच्यानंतर बिईंग येणार नाही, मग हे काय लाईव्ह हे येणार ओनली. काय थांबा, याच्यामध्ये लाईव्ह ऑन बाय येणार नाही, कारण का ESPN असल्यामुळे हे डी उडाला. इथं शो ऑन ESPN म्हणजे सी यायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पहा, वन हू लुक ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग. ब्राईट साईड म्हणजे एकदम पॉझिटिव्ह, याच्याने हे पुष्कळदा रिपीट आलेला प्रश्न आहे हा. ऑप्टिमिस्ट डायरेक्ट म्हणू शकतो आपण याला, काय ऑप्टिमिस्ट. पहा, वन हू इट्स टू मच, खूप खाणारा खादाड, भुक्कड म्हणतो आपल्या भाषेत, जे आपण MPSCची मुलं खात असतो, फुल्ल असं, ज्याचा नॉनव्हेज भेटला का संपला विषय, तर त्याचा शॉर्टकटमध्ये भुक्कड म्हणून आपण ग्लुटन म्हणू शकतो. फक्त पर्याय, फक्त वरचं उत्तर टिकमका मारू, खाली पर्याय पण तसे वेगवेगळे दिलेले होते. पहा, चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच, अलंकारित रूप काय आहे बघा, फिगर्स ऑफ स्पीच कोणतं विचारलं आहे. द फॉलोइंग सेंटेन्स, ही इज वन ऑफ द 3 पिलर्स. 3 पिलर आल्यामुळं सरळ काहीच पाहायचं नाही, डोळे बंद करून मेटाफॉर मारून द्यायचं. चूज द करेक्ट वर्ड इज ॲडमिक फ्रेज, आउट ऑफ क्वेश्चन. काय आउट ऑफ क्वेश्चनचं अर्थ काय होते, इम्पॉसिबल, जे आपण सोडू शकत नाही. आउट ऑफ क्वेश्चन होते म्हणून पेपरमध्ये काही प्रश्न आउट ऑफ वाचतं जे आपण सोडू शकत नाही. काय ठीक आहे, करेक्ट, ठीक आहे. त्यानंतर चूज द करेक्ट ॲडॉप्ट मीन्स टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टेकल्स ऑर डिफिकल्ट्स, म्हणजे काही असं हे करता एकदम सहज यश भेटलं त्याला आपण म्हणतो का नाही, तसं काय याचा ते अर्थ होतो. आणि ह्याच्यामध्ये स्मूथ सेलिंगली ह्याचा अर्थ द्या होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 येऊन जाईल. पहा, आय मॅनेज टू गेट टू स्लीप, काय विचारले प्रश्न, ऑप्शन बिलो रिकाम्या जागेत काय येऊन जाईल. आय मॅनेज टू गेट टू स्लीप दॅट इज देअर वॉज अ लॉट ऑफ नोटीस. ठीक आहे, याच्यामध्ये आल्दो येऊन जाईल डायरेक्ट हे वाक्य जोडण्यासाठीच आहे. ठीक आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स म्हणतो गिव्ह वर्ब गिवन द ब्रॅकेट, म्हणजे वाक्य क्रियापदाचं हे आहे, पोलीस कॅट लास्ट नाईट आल्यामुळे हे पास्ट येईल. शॉर्टकटमध्ये हे उडालं, कूड आणि कॉटमध्ये फरक पडते, कूड येणार नाही कारण हे ॲक्सिलरीचं नसल्यामुळे डायरेक्ट कॉट यायला पाहिजे. लास्ट नाईट आलं की सरळ कॉट यायला, सिम्पल पास्ट घटना घडलेली असते. ठीक आहे, चूज द राईट अल्टरनेटिव्ह टू फिल द ब्लँक टू गिवन द सेंटेन्स. ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय, काय एनिमी बाय आर्टफुल यायला पाहिजे. ठीक आहे, पर्याय काय येईल, आर्टफुल. 1 मिनिट, हां पहा आता, फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अर्लियर ॲडम इन द गिवन सेंटेन्स. वी कॉल ऑफ, काय कॉल ऑफ मॅच इमिडिएटली आफ्टर हाफ टाईम. पहा काय विचारलं आहे, आणि ॲडमचं म्हणजे इडियम जे आहे ना, इडियम हे कॉल ऑफचा अर्थ सरळ आपल्याला लक्षात यायला पाहिजे, काय की ह्याचं कॅन्सल्ड ह्याचा अर्थ हे होतं. तर प्लेंटी म्हणजे काय, एकदम सोपं आहे. हे रिपीट झालेले प्रश्न आहेत बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये. स्केरसिटी हे रिपीट आलेले प्रश्न आहे. द वर्ड एक्सॉटिक स्टँड्स इन अँटॉनमस रिलेशनशिप विथ द वर्ड. बघा आता हे प्रश्न थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारलं आहे. काय म्हणजे दोघांचं काय ते काय, एक्सॉटिक स्टँड्स विथ अँटॉनमस रिलेशनशिप विथ वर्ड, काय इंडिजिनियस. सरळ हे नवीन प्रश्न आहे, हे आज नवीन आले, कळालं तुम्हाला, हे सी लक्षात असू द्या. पहा, टू द मीटिंग विल ब्रेकअप आफ्टर द
प्रेसिडेंट हॅज अड्रेस्ड द ऑडियन्स. बघा, द अंडरलाईन्ड फ्रेज इज अबो सेंटेन्स हॅज मीन, ह्याचा अर्थ काय होते, तर काय होतं डिस्प्रेस अँड डिसॉल्व, त्याचा अर्थ होतो. पहा 73चं काय विचारलं आहे, द वर्ड डॅडॅश इज करेक्टली सिनॉनिमस विथ द वर्ड काय युबिक्वटस, हे नवीन आलेला प्रश्न आहे. म्हणजे जुने पेपर पहा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओनली ह्याचं डी यायला पाहिजे. ऑप्नी प्रेझेंट म्हणजे वेगळ्या शब्दांना विचारले. ऑम्नी प्रेझेंट, ऑम्निपोटंट हे सर्व आपण गॉडसाठी वापरत असतो, त्यामुळे ओनली डी. ठीक आहे. ऑप्टिक्यूट्स म्हणजे हे एक तुम्हाला कन्फ्यूज होऊन जाईल की लेटेस्ट 22 का 21ला प्रश्न आलेला आहे, हा रिपीट विचारला आहे, पण हे पर्याय नव्हता. ऑम्नी प्रेझेंट, ऑम्निपोटंट हे सर्व आपले गॉडसाठी, देव एक, सर्व गुण सर्व म्हणजे सर्व एकच आहे असा त्याचा अर्थ होतो. पहा, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. अ गुड काय डॅडॅश इज डॅडॅश हू इज ॲबल टू गेट द बेस्ट दोज प्लेस अंडर. असं बघा, इथं शब्दांचा खेळ झाला आहे तो, माहिती आहे काय, स्पेलिंगमध्ये. आता बघा तुम्हाला हे सर्व आपल्याला सोपे वाटतील, पण त्याच्यामध्ये 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. DISCIPLINARIN डिसिप्लिन, बरोबर. ओके. पहा, डोंट वरी डॅडॅश करेक्ट फ्युचर टेन्स विचारले. डोंट वरी लेट टू नाईट म्हणजे आज, डेफिनेट या अर्थानं. टू नाईट आय विल बी नाही, येईल शक्यता. इफ आय एम, डोंट वरी इफ आय एम लेट टू नाईट, पर्याय नंबर 1 येईल. ठीक आहे. त्यामुळे हे पण येणार नाही, हे पण येणार. व्हेन तर संबंधच नाही, इथं विल पाहिजे आपल्याला, काय भविष्यात दाखवलं नाही. इफ आणि अनलेस स्ट्रक्चरमध्ये बसते. इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल, कोणता मूड आहे, विल बी आलं आहे. शॉर्टकट तरी काय त्याचे, मूड सब्जेक्टिव्ह मूड काय, सब्जेक्टिव्ह मूड आहे का, कोणता मूड आहे. ठीक आहे. इंडिकेटिव्ह आहे का, कोणता मूड आहे समजा. ठीक आहे. सब्जेक्टिव्ह मूड आहे, इम्पेरेटिव्ह आहे, काय आहे ते. 76चा पर्याय आपल्याला लक्षात येईल. इंडिकेटिव्ह डायरेक्ट इंडिकेट करते, त्यामुळे पर्याय क्रमांक C यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 घेऊ आपण, थोडं सर्दी झालं आहे. ठीक आहे. शी मे बी, माईट बी हे ॲक्झिलरीज वर्बचा सरळ वाक्य प्रश्न विचारलेला होता, त्यामुळे ह्याचं सरळ मे बी. हां, शी मे बी अटेंडिंग द प्रेझेंट पॅरेंट टीचर मीटिंग, त्या होऊ शकते, अटेंड होऊ शकते या अर्थानं, त्यामुळं ए यायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. ओनली ए. पहा, दुसरा आहे आयडेंटिफाय इट इज टाईम फॉर द स्लॅबली टू बी रिवाइज्ड. आयडेंटिफाय द काय विचारलं आहे, ॲक्टिव्ह स्ट्रक्चर, ॲक्टिव्ह फॉर्म विचारलं आहे. काय ॲक्टिव्ह फॉर्म विचारलं आहे. सरळ आता ॲक्टिव्ह फॉर्म म्हणलं तर बघा कसं म्हणता येईल त्याच्यामध्ये. 78ला पर्याय आपल्याला जर विचार केला, काय पहिला पर्याय काय आहे, इट इज टाईम फॉर नाही, इट इज टाईम टू हे स्ट्रक्चर आहे बरं का, त्यामुळे ओनली बी यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. सिम्पल सेंटेन्स हॅज ओनली 1 सब्जेक्ट आणि एक उद्देश, एक विधेय या अर्थानं. 1 सब्जेक्ट आणि 1 प्रेडिकेट. ठीक आहे. आता उद्देश म्हणजे काय, ओनली सब्जेक्ट येतो त्याच्यामध्ये, आणि प्रेडिकेटमध्ये काय असते, वर्ब. हे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे सर्व व्याख्या विचारली. उद्देश विधेय आपण मराठीमध्ये वाचतो ना त्याचं. ठीक आहे. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म द सेंटेन्स, एकदम पॅसिव्ह विचारलं आहे. आय अनॉय हिम. आय अनॉय हिमचं काय यायला पाहिजे, ही. सर्व सारखं दिलं आहे. अनॉय हिम इज सर्व आहे. अनॉइड आयचं बाय मी, एकदम सोपं आहे. विथ मी काय इट कळलं तुम्हाला, त्यामुळं बाय मी डायरेक्ट येऊन जाईल. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. 81 बघा. आता 81चं काय विचारलं आहे, करेक्ट अंडरलाईन द फॉलोइंग सेंटेन्स. मिनिंग विचारलं आहे. ही शोज आर युनिक बिकॉज ही इज कम्प्लिटली ॲम्बिडेक्टस म्हणजे काय, महात्मा गांधी आपले ॲम्बिडेक्टस होते, म्हणजे दोन्ही हाताने लिहिणारे, ज्याला आपण काय म्हणतो 1 who can both hands. आपण 3 Idiotsमध्ये पाहिलं पहा, आपला जो प्रिन्सिपल असतो दोन्ही हाताने लिहित होतो, तो ॲम्बिडेक्टस आहे. तिथं वाक्यात तो बोलल, तो त्याने कोणी 3 Idiots पाहिलं असेल त्याचं उत्तरही सुटलं. ठीक आहे. 100% ॲम्बिडेक्टस, दोन्ही हाताने लिहिणारा. पहा 82चा पर्याय काय म्हटलं, शूज द करेक्ट सेंटेन्स. शल वी हॅव सम कॉफी प्लीज, यू मे. प्लीज आलं तरी इथं कशाला क्वेश्चन मार्क केलं, त्यामुळे बी नकोच आहे मला, सॉरी. मग एवढं आलं, पण ओनली येच. चूज द करेक्ट ऑप्शन, फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. द बॉय इज क्रुज्ड ऑफ डॅडॅस हॅज ही किल्ड हिज ओन फादर. बघा, मॅट्रिसाईड, सुसाईड हे असे साईड जेवढा CID लागतो ना, तो हत्या. मग पॅट्रिसाईड म्हणजे सरळ फादर म्हणजे पॅट्री यायला पाहिजे. काय नाही, एकदम किती वेळेस तरी रिपीट प्रश्न आलेला आहे. जुने PYQ सोडवण्याचे फायदे असतात. टिटो टेलेटर बघा, टिटो टेलर म्हणजे
सरळ खूप असं खतरनाक, आपण ज्याला म्हणतो की नाही प्रत्येक काही बी खाणार असं म्हणतो का, नाही, अल्कोहोलिक, फुल असं फुल ड्रिंक करणार खतरनाक असं प्राणी म्हणतो की नाही, ओनली डी यायला पाहिजे. पहा, चूज द करेक्ट फ्रेज विचारलं आहे. पहा, रिमूव्ह द, सॉरी एकच मिनिट, हां पहा, हां रब ऑफ म्हणजे काय बघा, सरळ ह्याचं तुम्हाला जर लक्षात आलं, इथं फक्त स्पेलिंगमध्ये गडबड होऊन जाईल, त्यामुळे इंडिलिबल म्हणू शकतो आपण याला, इंडिलिबल. ओके, ठीक आहे. आता चूज द सुटेबल मॉडेल विच सम काइंड ऑफ रूल इज फॉलोइंग. हां, सेंटेन्स काय बघा, इन दिल्ली इव्हन द पिलियन्स रायडर डॅडॅश वेअर टू हेल्मेट. काय पाहिजे, मस्ट हॅव यायला, मस्ट म्हणजे ऑब्लिगेशन येईल का, हॅव टू यायला पाहिजे, हॅज टू यायला का, शुड यायला पाहिजे, शुड. आणि बघा इथे 86 तर ते हॅव टू यायला पाहिजे, सिम्पल आहे. त्यामुळं नायदर प्राईड नायदर नॉटचं हे इच सेंटेन्सच्या ह्याच्यामध्ये चल रिटर्न्स. आता बघा ओनली जर विचार केला तर ह्याच्यात चुकीचं काय आहे, करेक्ट सेंटेन्स विचारले का, हां बरोबर कोणतं आहे ते पहा. त्यामुळं बघा नायदर प्राईड नॉर प्रिजस अफेक्ट नाही इथं गडबड झाली, त्यामुळे एक चुकीचं मला हे नको आहे, सी सी काय, इच ऑफ दिस क्वालिटीज इज टू बी फाउंड, बरोबर आहे. त्यामुळे बी सी हे दोन यायला पाहिजे. वी शाल गो टू अमृतसर व्हेन माय सिस्टर. आता बघा हे व्हेनचं स्ट्रक्चर आहे पहा, काय कधी दोन्ही सेंटेन्स बघा, कंटिन्यू जर क्रिया होत आहे, मी अमृतसरला जाईल जेव्हा माझी सिस्टर काय रिटर्न कोल्हापूरला येईल तेव्हा रिटर्न्स यायला पाहिजे. सिम्पल सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे, त्यामुळे काही एवढं अवघड नाही आहे. चूज द करेक्ट मिनिंग टू अंडरलाईन फ्रेज विचारले पहा. ही रिफ्युज्ड माय रिक्वेस्ट टू पॉईंट, काय विचारलं, पॉईंट ब्लँक. ठीक आहे, पॉईंट ब्लँक ह्याचं काय डायरेक्टली. ठीक आहे, ह्याचं उत्तर काय येईल, डायरेक्टली येईल. एकच मिनिट, थोडंसं गडबड होतं आहे कारण का कमी वेळेत तुम्हाला सांगणं गरजेचं आहे उत्तर टिक करण्यासाठी. विच फ्रेज रिप्रेझेंट द वर्ड प्रिझर्वन्स, म्हणजे ह्याचं सरळ काहीच हे नाही, हे थोडंसं नवीन वाटते. नेवर गिव्ह अप, म्हणजे आपण त्याला आपण काय म्हणतो, प्रयत्न सोडायचा नाही. MPSCच्या मुलांनी पण प्रयत्न सोडायचा नाही, ज्याचा पेपर सोपा गेला किंवा अवघड गेला. परत ग्रुप सी आहेत, मी पॅसेजचे डायरेक्ट तुम्हाला टिक करून दाखवणार, कारण का तेवढं वेळ घेण्यात काय, आता पॅसेजमध्ये तुम्हाला सोडवून देण्यात काही हे नाही आहे. ठीक आहे, सरळ घ्या तुम्ही. 91चं 4 येईल, 92चं 2 येईल, ओनली डी. 93चं जे आहे 93चं ओनली बी येईल, पायथन पॅरलॉग. ठीक आहे, आणि 94चं जे आहे 94चं 3 यायला पाहिजे. आणि 95चं जे आहे ना 95चं इथं थोडंसं कन्फ्युजन आहे, 11 आहे का 12 थोडंसं वाचण्यात मला 2 तर वाचले, तर आपण शक्यता असं आहे की याचं 11च करू, ओनली सी. ठीक आहे, पहा 96 तरी पण तुम्ही कन्फर्म करा. 95 प्रश्न मी थोडंसं हे करतो आहे पहा. द इंटरजेक्शन ही, आपण चॅटिंग करतो का नाही, ही त्यासाठी करतो, मला बघ बाबा माझं मेसेज बघ पाय. जे चॅटिंग करतात त्यांना एकदम सोपं झाला पाहिजे. सरप्राईज असते का नाही, नसते. शॉक असते का, कोणी काय झालं का नाही, रिलीफ नाही, सरप्राईज. कॉल फॉर अटेन्शन, माझ्याकडे लक्ष दे बाबा, माझं मेसेज वाच, मला रिप्लाय दे, या अर्थानं जे जोडे आहेत त्यांना ते लक्षात येतात हीच व्हॅल्यू काय आहे. हिचं उत्तर नाही दिलं तर लय मोठं दांगडं होतात. ठीक आहे, चला 96 97. 97चं पर्याय आता तुम्हाला काय विचारलं, प्रिपोजिशन विचारलं आहे. एकच मिनिट, प्रिपोजिशन विचारलं आहे. सिन्स आणि फॉरचं खेळा इथं पहा. शी हॅज बीन टीचिंग धिस कॉलेज फ्रॉम, नाही हे नाही, बस दुसरं काय सिन्स, हां 2000 इथं सिन्स यायला पाहिजे, त्यामुळे ओनली बी यायला पाहिजे. आणि हे बिफोर नाही, हे तर पहिलंच कटला, आणि फॉर नाही. ठीक आहे, सिन्स आणि फॉरचं खेळायचं आहे. चूज द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह ऑन द सिनॉनिमस इन मिनिंग विच फॉल्स. फॉल्स म्हणजे चुकीचं म्हणजे काय, अनट्रू म्हणजे चुकीचं आहे. ट्रू म्हणजे समानार्थी झालं नाही, हे रिअल रिअलिस्टिक हे सर्व समानार्थी शब्द झाले, सॉरी विरोधार्थी झाले, त्यामुळे हे अनट्रू म्हणजे समानार्थी. फॉल्सचं समानार्थी विचारलं झालं बा. शी वॉन्टेड टू बाय डॅडॅस काय, सम बुक्स, एनी बुक्स, एनी नाही, नायदर बुक तर येणार नाही, इच पण येणार नाही, सम यायला पाहिजे. ठीक आहे, 100 शेवटचा प्रश्न. इव्हन टू अस फ्रॉम नाऊ
शी डॅश द लेटर. बघा आता विल टाईप विल हॅव बीन नाही, विल हॅव टी येणार, विल टाईप आणि विल बीमध्ये कन्फ्यूज होतो आपण. पण इथं काय येतं माहिती का, फ्रॉम आल्यामुळे इथं विल बी यायला पाहिजे असं मला वाटते. त्यामुळे ह्याचं उत्तर येईल विल बी टायपिंग. ठीक आहे. तर असं एक आहे ते पेपर आज झालेला आहे. 50 प्रश्न अपेक्षित आहेत, तरी पण तुम्ही कन्फर्म करा. एकंदरीत इंग्रजीचं जे कोणी नवीन असेल त्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.